नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? तर मी आले आहे कपड्याच्या दुकानात, का तर राखी पौर्णिमा उद्यावर आहे आणि मला काही खरेदी करायची होती राखी पौर्णिमेनिमित्त. म्हणून बघत होती की काही चांगलं दिसतंय का, ड्रेस वगैरे छान छान. इथं मला ड्रेस तर बरेच दाखवण्यात आले आहेत, त्यातला मी एक चॉईस केला. फ्रॉक आहे मस्तपैकी, तो परत दाखवेनच मी तुम्हाला. आणि इथं बघा सगळी मुलं मला फॅशन दाखवत होती, बघा आमचे ड्रेसेस म्हणून. मग ते झाल्यानंतर मी गेले राख्या बघायला. सगळ्यात महत्त्वाचं काम राखी पौर्णिमेला तर राख्या लागतातच बाबा. मग गेलं तरी इथं बघा या नवीन नवीन डिझाईनच्या एवढ्या राख्या समोर होत्या की मला एवढं कन्फ्यूज झालं. म्हटलं राखी पौर्णिमेचा सण आला की किती भारी वाटतं ना, या रंगीबेरंगी राख्या बघून अगदी मन प्रसन्न होऊन जातं. पण काय करणार, आमच्या भाऊ राहायला असल्या डिझाईनच्या राख्या अजिबात आवडत नाहीत. त्याचं म्हणणं असतं की मला साधी सिंपलच राखी बांध, 4 दिवस तरी माझ्या हातात असू दे. मोठी राखी बांधली की त्याला असं मुलीचं ब्रेसलेट बांधल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळे तो बांधून घेत नाही. मग म्हटलं दे बाबा एखादी, म्हणून मी 10-10 रुपयाच्याच मला हव्या तेवढ्या राख्या तिथून घेतल्या. माझ्यासोबत एक ताई पण होती, ती पण राख्या घेत होती. मग राख्या घेऊन घरी आले. आणि रक्षाबंधनाच्या दिवशी बघा भावा बहिणीचं प्रेम असतं. रक्षाबंधनाचा सण म्हणजे खरंच किती सुंदर आहेत ना आपले सण वार. एकमेकांना जिव्हाळ्याने जपण्यासाठी सांगतात, एकमेकांची नाती जपण्यासाठी सांगतात. हे बघा आमची सई आलेली आहे मुलांना राखी बांधण्यासाठी. आणि मुलं खूप आनंदी झाले तिला आलेलं बघून, की आता दीदी आम्हाला राखी बांधणार म्हणून. पहिले छोटा बसलेला, दोघात भांडण चालू होतं, मी बसतो तू बसतो म्हणून. पण त्याला म्हणलं की छोटा आहे तर याला ओवाळून घेऊ दे, तू मोठा परत बस म्हणल्यानंतर मग छोटा पटकन मांडी घालून बसलेला. आणि राखी पौर्णिमा माझी तशीच राहिली बरं का, कारण की माझा भाऊ आलेलाच नाही राखी पौर्णिमा, त्याला सुट्टी नव्हती म्हणून. आता रविवारी येईल तो, आणि आल्यानंतर मग आमचे रक्षाबंधन होईल. नाही बघा सईने त्याला राखी बांधली. आणि गिफ्ट काय तर चॉकलेटचं कॅडबरीचं कलेक्शन आणलेलं आहे सईसाठी, जे तिला खूप आवडतं, म्हणूनच आम्ही ते घेतलेलं आहे. ड्रेस वगैरे म्हणलं की तिला नको वाटतं, माऊ मला कॅडबरी कलेक्शनच पाहिजे असं तिचं म्हणणं असतं. ओवाळून झाल्यानंतर मी म्हणलं अरे बहीण आहे तुझी मोठी, चल पाया पड म्हटल्यानंतर तो लांबूनच तिला राम करत होता. मी म्हणलं अरे डोकं टेकून पाया पड, ती आपली संस्कृती आहे, आपल्यात असंच पाया पडतात म्हटल्यानंतर मग परत एकदाच बाबा धरो म्हणून त्यांनी डोकं टेकवलं. आणि तिने पण एक धप्पा घालून ना त्याला मस्तपैकी आशीर्वाद दिला. त्याची झाल्यानंतर आली मोठ्याची बारी. मोठ्याला म्हणलं चल बाबा आता तू पण बांधून घे. बारक्यानं तिला फक्त एक बिस्किट दिलेलं. मोठा म्हणला चल उठ आता माझी बारी आहे, मला बसू दे. मग मोठ्याची बारी आली, मग त्याने राखी बांधून घेतली. हे बघा हा तर स्वतःला गणपतीच समजतोय, कसं करतोय तिला. बहिणीला चिडवायची एकही संधी माझा मोठा मुलगा सोडत नाही, कारण बहीण भावाचं प्रेम म्हणजे असंच असतं ना, थोडे रुसवे थोडे फुगवे, थोडंसं भांडण, थोडंसं मनवणं, थोडंसं रागवणं. आणि आमच्यातही चाललेलंच असतं. हा तिची खोड काढला की ती चिडते, परत हा समजावला की ती लगेच समजते, असं चालू असतं. आमच्या बहीण भावाचं काही वेगळं नव्हतं, हेच चालू असायचं आमचं पण. कधी भांडणं असायची, कधी रुसवे कधी फुगवे. पण आता मोठे झाल्यानंतर दिवस खरंच खूप मिस करतो आम्ही. असं वाटतं की अरे यार उगाच मोठं झालो, लहान होतो तेव्हाचंच बरं होतं. आणि तेव्हा काही गिफ्ट वगैरे नसायचं बरं का. राखी बांधली की तो फक्त म्हणायचा की काय हो तुला पाहिजे ते देतो, म्हणा मोठं झाल्यानंतर. आता मोठं झालं आहे पण देतो बरं का, हवं आहे ते. तिकडं बारक्याचं चालू होतं हे कॅडबरी कलेक्शन मीच खाऊ का दीदीला देण्यापेक्षा, म्हणून त्याचं तिथं काहीतरी सेटिंग चालू होतं. मग मी म्हणलं अरे बापरे दीदीसाठी आणलं आहे, दे बाबा दीदीला एकदाचं, परत तुम्ही वाटून खा म्हणल्यानंतर लगेच मग त्याने कॅडबरी कलेक्शनचा बॉक्स पुढे केला आणि एकदाचा दिला बाबा दीदीच्या हातात. धर मी पण हात लावतो म्हणून त्याने स्वतः पण थोडासा हात लावला त्याला. आणि अशी आमची राखी पौर्णिमा आम्ही साजरी केली. नंतर आज पौर्णिमा असल्यामुळे मला सत्यनारायण पण घालायचा होता, त्याच्यामुळे माझी गडबड चाललेली. त्याला म्हणलं पटकन दीदीच्या पाया पडून घे आणि मला मोकळं कर बाबा एकदाच. मग यांचं हे झाल्यानंतर परत मी सत्यनारायण पण घालून घेतला, कारण रात्री परत लहान बहीण येणार होती राखी बांधायला. आणि हे बघा आमची छोटासा श्रीजू आहे, हिच्यासाठी मी ड्रेस आणायला गेले होते आणि हा ड्रेस आहे मी घेतलेला. तर सांगा तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला. आणि रात्री पण आमचं परत रक्षाबंधन झालं. तर बाय, तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.